ब्रेकनंतर आपण सर्वांचं स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी आज रेड अलर्ट। नागपूर वेधशाळेचा इशारा। नागपूर आणि वर्ध्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। चंद्रपूरला हवामान विभागाचा रेड अलर्ट। याच पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। तसंच नागरिकांनी काळजी घेण्याचंही आवाहन। गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। आज जिल्ह्याला रेड अलर्ट। पावसामुळे आलापल्लीच्या सखल भागांमध्ये पाणी साचलंय, तर पाण्यात अडकलेल्या 17 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। हवामान विभागाकडून आज भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। पुणे जिल्ह्यातील दौंडमधल्या अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री गोळीबार। या प्रकरणी भोरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह 4 जणांवर गुन्हा दाखल। दौंड गोळीबार प्रकरणातील आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, तर फरार असणारा 4था आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपींचे वकील प्रशांत गिरमकर यांची माहिती। आयटीआयमध्ये 6 नवे अभ्यासक्रम येणार। पारंपरिक कोर्स सोबतच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रोग्रामिंग, ड्रोन टेक्नॉलॉजीसह अनेक नवीन कोर्स उपलब्ध असणार। कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। व्यापारी विक्रेत्यांकडून गणेशोत्सवामध्ये जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचे गुन्हे दाखल होणार। कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांचा इशारा। लातूरमध्ये जातीच्या प्रमाणपत्रावरून अडचण। एकतर जातीचं प्रमाणपत्र द्या, अन्यथा कर्नाटक राज्यात वास्तव्यास परवानगी द्या। आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांचं निवेदन। संभाजीनगरात कोचिंग क्लास वादातून एका मुलीच्या आई-वडिलांनी दुसऱ्या मुलीच्या कुटुंबावर दांडे आणि रॉडनी मारहाण, जातीवाचक शिवीगाळही। पोलिसांकडून कारवाई सुरू। अकोल्यातील बाळापूरमध्ये ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला। पुरातत्व विभागानं किल्ल्याची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे बुरुज ढासळल्याचा गावकऱ्यांचा आरोप। कोल्हापुरात भरधाव कारची युवतींना धडक, एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। कॉलेज बाहेरच्या बस स्टँडवर ही दुर्घटना घडली। दोघे अल्पवयीन ताब्यात। देवगड निपाणी राज्यमार्गावर रस्त्यावर 3 फूट खोल भगदाड। रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण सुरू असतानाही भगदाड पडल्यानं दर्जावर प्रश्नचिन्ह। बंदुकीचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणाऱ्या 3घांना अटक। आरोपीकडून 2 देशी बनावटी बंदुका आणि 11 काडतुसे जप्त। गडचिरोलीमधील घटना। गोंदियाच्या सालेकसातील कोपालगडमध्ये नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार वाहून गेला। शोध घेतला असता व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। यवतमाळच्या पुसदमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची हेराफेरी। पोलिसांनी धाड टाकत 7 जणांना घेतलं ताब्यात। यात 64 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी यात्रा कमिटीच्या सदस्यांचं लाक्षणिक उपोषण। मंदिराची नोंद दरगाह ट्रस्ट नावानं केल्यानं मंदिर जीर्णोद्धारामध्ये अडथळा येत असल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं। विदर्भाच्या मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुरलीधर महाराजांनी 108 परिक्रमांना सुरुवात। मात्र 5व्या परिक्रमेच्या दिवशीच त्यांची प्रकृती बिघडली, तरीही मुरलीधर महाराज आंदोलनावर ठाम। बीडच्या केज परिसरामध्ये आवादा कंपनीकडून विद्युत खांब बसवण्याचं काम, मात्र शेतात विजेचे खांब न बसवता ते इतरत्र बसवण्यात आल्यानं शेतकरी उपोषणाला। बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी दाम्पत्याची शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। मालेगावातील सौदाणे गावामध्ये विवाहितेची 2 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या। सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल। गोंदियात बस अनियंत्रित झाल्यानं दुभाजकाला धडकली। सुकळी नाका इथं अपघात, 2 जण जखमी झाले। परभणीत 3 मजली साईबाबा इम्पोरियमला भीषण आग। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही।
बीडच्या परळी शहरातील रेल्वे पटरीजवळ चंदनाची तस्करी, पोलिसांनी धाड टाकली असता 9 लाख किमतीचं चंदन आढळलं, आरोपी फरार. परभणीत चक्क स्मशानभूमीत बसून उपोषण, तत्काळ स्मशानभूमीतील सर्व सोयीसुविधा पूर्ववत करा, नागरिकांची मागणी. नांदेड बस स्थानकातील शौचालय चालकाला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा सूप, मनसेच्या 5 पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सोनाळा प्रकल्प तुडुंब भरलाय. प्रकल्प भरल्यामुळे पुढील वर्षभराच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता आता मिटली आहे. तर वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. निवडणुकीसाठी आर्थिक मदतीच्या योजना जाहीर करायच्या